हॅलो एव्हरीबडी. आय होप तुम्ही आज हे सगळे व्हिडिओ पाहिले असतील. नाव वी आर गोइंग टू स्टार्ट आवर लेक्चर विथ दी डेफिनेशन algebraic closure of a field. Okay, first of all, to see algebraic closure, we have to know what is algebraically closed field and algebraic extension. Algebraic extension कोणाला म्हणतो? असं एक्सटेन्शन की ज्या एक्सटेन्शनचा प्रत्येक एलिमेंट काय असतो, अल्जेब्राइक ओव्हरफिल्ड असेल तर त्या फील्डला काय म्हणतो आपण? अल्जेब्राइक एक्सटेन्शन म्हणतो. ठीक आहे. अल्जेब्राइकली क्लोज फील्ड म्हणजे काय? जर एखादं फील्ड अल्जेब्राइकली क्लोज केव्हा म्हणणार? बाहेरचा कोणताच एलिमेंट जर त्या फील्डवरती अल्जेब्राइक होत नसेल तर त्या फील्डला आपण काय म्हणतो? अल्जेब्राइकली क्लोज फील्ड. ओके, ह्या दोन गोष्टी झाल्या. ओके, नाव वी आर गोइंग टू सी algebraic closure. Okay, an algebraic extension E of F is called algebraic closure if E is algebraically closed. म्हणजे जे एक्सटेन्शन आहे ते काय पाहिजे? पहिलं अल्जेब्राइक एक्सटेन्शन पाहिजे आणि तेच एक्सटेन्शन काय पाहिजे? अल्जेब्राइकली क्लोज पण पाहिजे. अल्जेब्राइक आणि अल्जेब्राइकली क्लोज हे दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतील तर त्याला आपण काय म्हणणार? अल्जेब्राइक क्लोजर. फर्स्ट थिंग व्हॉट मस्ट हॅव एफ सबफिल्ड ऑफ ई आणि ई काय पाहिजे? अल्जेब्राइक एक्सटेन्शन. त्याचबरोबर काय पाहिजे? अल्जेब्राइकली क्लोज्ड. ह्या दोन्ही गोष्टी त्यामध्ये असतील तर ईला आपण काय म्हणणार? अल्जेब्राइक क्लोजर ऑफ एफ. फॉर एक्झाम्पल बघू शकतो त्यावरती. द फील्ड सी इज अल्जेब्राइक क्लोजर ऑफ आर. आता ह्याला अल्जेब्राइक क्लोजर केव्हा म्हणणार? जर ते काय असेल? अल्जेब्राइक एक्सटेन्शन असेल. म्हणजे काय? सी कॉम्प्लेक्स नंबरच्या कोणत्याही एलिमेंटला आपण आर मध्ये काय पाहू शकतो? एक पॉलिनॉमियल देऊ शकतो ना. म्हणजे ह्यातला प्रत्येक एलिमेंट काय असेल? अल्जेब्राइक असेल. मग आता सी अल्जेब्राइकली क्लोज्ड असेल तर झालं. मग ह्याला आपण काय म्हणणार? अल्जेब्राइक क्लोजर. कॉम्प्लेक्स नंबरच्या बाहेरचा कोणता एलिमेंट अल्जेब्राइक ओव्हर सी आहे का? फर्स्ट ऑफ ऑल, सी इज आवर होल वर्ल्ड. सीच्या बाहेरचा एलिमेंटच एक्झिस्ट होत नाही, त्यामुळे बाहेरचा एलिमेंट काय होणार नाही? सी वरती अल्जेब्राइक होणार नाही. याचा अर्थ काय? सी काय असेल? अल्जेब्राइक क्लोजर असेल. So C will be the algebraic closure of R. That's it. Okay. For the next theorem, we have to revise some things. Okay. First, take Zohn's lemma. Okay. याचा प्रूफ बघणार नाही, फक्त स्टेटमेंट बघणार जेणेकरून त्याचा यूज आपण करू शकू. Zohn's lemma. ओके, मागच्या वर्षी हा लेमा तुम्ही पाहिला असेल. जर पाहिला नसेल तरी ठीक आहे. लेट I1, I2, I3, In be chain of ideals which has upper bound in its ring that is chain terminates. बाउंड असेल म्हणजेच काय? चेन टर्मिनेट होत असेल आफ्टर फायनाइट स्टेप्स. अशा केसमध्ये काय मिळेल? त्या रिंगला मॅक्झिमल आयडियल एक्झिस्ट होईल. ओके, ह्या केसमध्ये अशी मला चेन मिळाली जर ती काय असेल? बाउंडेड किंवा टर्मिनेट होत असेल आफ्टर फायनाइट स्टेप, तर त्या रिंगला काय असेल? मॅक्झिमल आयडियल असेल. ओके, फायनाइट स्टेप्स देन रिंग हॅज मॅक्झिमल आयडियल. ओके, आय कॅन कन्सिडर दी नोट. हे रिव्हिजन घेतोय, रिवाइज करतोय. ह्या गोष्टी आपल्याला पुढच्या थिअरममध्ये यूज होणार आहेत. फॉर एनी फील्ड F, we know that for
in a given intermediates x1 x2 x3 up to so on xn, the set f of x1 x2 up to so on xn of all polynomials in x1 x2 up to so on xn with coefficient in f, then clearly it is integral domain. या सेटवरती सेट जे काय असतील सेट ऑफ ऑल पॉलिनॉमियल्स ते काय फॉर्म करतं, इंटिग्रल डोमेन फॉर्म करतं. सेकंड थिंग, इन अबव इंटिग्रल डोमेन we have xi xj is equal to xj xi for all I j equal to 1 to up to so on n म्हणजे कॉम्युटेटिव्ह असेल. ओके, कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी दिली आणि असा एक सेट यस कन्सिडर केला की ज्यामध्ये सगळे असे काय असतील इंटरमिजिएट्स असतील. तर I belongs to delta where delta is the index set, where delta is a index set. Then f of s is a integral domain. ओके, आता ह्या थिंग्स आपल्याला काय करायचे आहेत, पुढे जाऊन यूज करायचे आहेत. ओके, रिवाइज दिस 3 थिंग्स and now we are moving to our next theorem. Okay, statement of the theorem is very easy, but the proof might not be. Any field has a algebraically closed extension. Algebraically closed extension or statement है याला. Any field has a algebraic closure. अल्जेब्राइकली क्लोज एक्सटेन्शन म्हणजेच काय, अल्जेब्राइक क्लोजर. म्हणजे कोणतंही फील्ड असेल तर त्याला अल्जेब्राइक क्लोजर एक्झिस्ट होतं, हेच प्रूव्ह करायचं आहे. ओके, प्रूफ. ओके, वी हॅव टू टेक वन फील्ड. लेट कॅपिटल एफ बी अ फील्ड. ओके, हे फील्ड कन्सिडर केलं. ओके, आणि क्लेम आपल्याला काय करायचं आहे, we construct an extension claim येणार नाही इथे. ओके, we construct an extension k1 असं एक एक्सटेन्शन घेतो of f such that every non-constant polynomial f of x belongs to f of x has a root in k1. म्हणजे k1 हे असं एक्सटेन्शन आहे की f of x हा कॅपिटल f of x मधला कोणताही असेल तर याचा एक तर रूट कशामध्ये असेल, k1 मध्ये असेल. ओके, फॉर each
नॉन कॉन्स्टंट पॉलिनॉमियल ओके. लेट एफ म्हणजे काय असेल, एफ ऑफ एक्स असेल. ओके. आणि इंटरमिजिएट आता डिफाईन करतो आपण, एक्स एफ बी इंटरमिजिएट ऑफ एफ, इंटरमिजिएट ऑफ एफ असणार आहे एक्स एफ म्हणजे. आणि मग एस हा सेट असा डिफाईन करतोय आपण, लेट एस इज इक्वल टू सगळे इंटरमिजिएट कलेक्ट केले प्रत्येक फंक्शनसाठीचे. एफ ऑफ एक्स वरती जे कोणतं पॉलिनॉमियल असेल त्या सगळ्यांचे इंटरमिजिएट आपण इथे कलेक्ट केलेले आहेत. ओके. हे पॉलिनॉमियल याचा अर्थ ते काय असणार आहे, नॉन कॉन्स्टंट असणार आहे. नॉन कॉन्स्टंट असेल तर ती डिग्री किती असणार आहे, 1 किंवा 1 पेक्षा ग्रेटर असणार आहे. सो डिग्री ऑफ एफ मस्ट बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 1. ओके. आणि प्रिव्हियस नोटमध्ये आपण काय डिफाईन केलंय, असे जे काय सगळे असतात ते काय असतात, इंटिग्रल डोमेन असतात ना, रिवाइज केले. ओके. एफ ऑफ एस इज अ इंटिग्रल डोमेन. याचा अर्थ काय असेल, एस पण काय असणार आहे, इंटिग्रल डोमेन असणार आहे. ओके. क्लिअरली. हे जे काय व्हेरिएबल्स असणार आहेत त्यांचा यूज करून नवीन सेट कोणता असेल आपला, एफ ऑफ एस. मग एफ ऑफ एस काय असणार आहे, इंटिग्रल डोमेन इज अन इंटिग्रल डोमेन. ओके. ही गोष्ट आपण डायरेक्टली यूज केली आहे बाय प्रिव्हियस नोटवरून. ओके. मग आता एक आयडियल कन्सिडर करूया. लेट कॅपिटल ए बी द आयडियल इन एफ ऑफ एस. एफ ऑफ एस मधला काय असेल, आयडियल असेल. आयडियल generated by all polynomials in f of x. ओके. एफ ऑफ एक्स एक्सेप्ट ने जनरेट केलेला हा काय असेल, आयडियल असेल. नाव ओके, now we prove that A is a proper ideal. ओके. इंटरमिजिएट वरून हा आपल्याला सेट काय मिळाला, इंटिग्रल डोमेन मिळाला. आणि ए असा आयडियल कन्सिडर केला की जो कोणी जनरेट झालाय, एफ ऑफ एक्सेप्टने जनरेट झालाय. आणि आपल्याला आता प्रूव्ह काय करायचं आहे, ए काय प्रॉपर आयडियल आहे. सेट प्रॉपर सेट केव्हा म्हणतो आपण, कोणताही सेट असेल, सबसेट आपण नोटेशन कसं यूज करतो आपण, ए सबसेट ऑफ बी म्हणतो. ओके. प्रॉपर आणि इम्प्रॉपर सबसेट, ए सबसेट ऑफ ए असतोच ना. ओके. ए सबसेट ऑफ ए म्हणजे हा काय आहे, इम्प्रॉपर सबसेट. आणि प्रॉपर सबसेट म्हणजे काय, तो प्रॉपरली कंटेन असला पाहिजे. ए सबसेट ऑफ बी, तर याला आपण काय म्हणतो, प्रॉपर सबसेट म्हणतो. आणि ए इज इक्वल टू बी असेल तर इम्प्रॉपर सबसेट म्हणतो. आता आयडियल जो आहे त्याला काय प्रूव्ह करायचा, प्रॉपर आयडियल आहे म्हणजे तो काय नसेल, एफ ऑफ एसच्या इक्वल नसणार आहे. म्हणजे ऑब्व्हियसली काय असेल, ए स्ट्रिक्टली सबसेट ऑफ एफ ऑफ एस असणार आहे. ओके. प्रूव्ह करायचं आहे. ओके. प्रूव्ह करायचं असेल तर आपण काय करूया, कॉन्ट्रडिक्शन मेथडने प्रूव्ह करूया. ओके. म्हणजे आपण काय अजून करणार, ए इज नॉट अ प्रॉपर आयडियल. ए इज नॉट अ प्रॉपर आयडियल याचा अर्थ काय, प्रॉपर नसेल. याचा अर्थ काय, प्रॉपर नसणार आहे म्हणजे ए सबसेट ऑफ एफ ऑफ एस नसणार आहे, प्रॉपर नसणार आहे. तर तो काय असेल, ए इज इक्वल टू एफ ऑफ एस असणार आहे. ओके. म्हणजे कॉन्ट्रडिक्शनने प्रूव्ह करणार आहे आपण आता. ओके. प्रॉपर प्रूव्ह करण्यासाठी कॉन्ट्रडिक्शन मेथड यूज करूया. म्हणजे ए प्रॉपर नाही आहे. ऑन द कॉन्ट्ररी ॲज्युम दॅट ए इज इक्वल टू एफ ऑफ एस. आता एफ काय, फील्ड इंटिग्रल डोमेन आहे. याचा अर्थ त्यामध्ये युनिटी असेल. युनिटी असेल म्हणजे ते 1 ए मध्ये पण युनिटी असणार आहे, विच इम्प्लाइज 1 बिलॉंग्स टू ए. 1 बिलॉंग्स टू ए असेल तर काय करू शकतो आपण, हेच इंटरमिजिएटचे आपण काय करू शकतो, लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करू शकतो. ओके. सो दॅट्स
दॅट इज वन कॅन बी रिटर्न ॲज, म्हणजे ह्यातले फील्ड आहे, फील्ड ॲज अ वेक्टर स्पेस आपण कन्सिडर करू शकतो आणि त्याचा बेसिस असणार आहे आणि त्या बेसिसच्या लिनियर कॉम्बिनेशनमध्ये लिहू शकतो. मग त्यानुसार काय मिळेल आपल्याला, ओके एक मिनिट सॉरी, ओके लिनियर कॉम्बिनेशन म्हणून लिहूया. 1 इज इक्वल टू G1 f ऑफ x f1 प्लस G f ऑफ x f2 सफिक्सला आहे, एक्सच्या सफिक्सला f आहे, एफच्या सफिक्सला 2 आहे, प्लस G ऑफ G1 G2 G3 ऑफ f ऑफ x f3 plus up to so on plus gn f of x fn, where ओके 1 हे असं एक्सप्रेस केलं आणि त्यामध्ये जे कॉन्स्टंट असणार आहे ते कशामधले असणार आहे, एफ ऑफ एस मध्ये असणार ना, कारण की पॉलिनॉमियलवर काय असेल, एफ ऑफ एस ऑफ एक्स असेल, तर कॉन्स्टंट कशामधले असणार आहे, याच्यामधले. याचा अर्थ G1 G2 G3 अप टू सो ऑन gn कशामधले असणार आहे, एफ ऑफ एस मधले. G1 G2 G3 up to so on gn belongs to f of s. ओके फॉर कन्व्हिनियन्स एक्स f1 लिहिण्यापेक्षा आपण काय लिहूया, x1 लिहूया, एक्स f2 लिहिण्यापेक्षा काय लिहूया, x2, म्हणजे नोटेशन थोडं कन्व्हिनियंट होईल, राईट. x f of I is equal to x f for our convenience. Okay, after reindexing variable we write 1 is equal to कसं लिहू शकतो, G1 f of x1 G2 f of x2, म्हणजेच काय समेशन ऑफ I runs from 1 to n gi f of xi. Say this equation number 1. So now let capital E be an extension, of f in which each polynomial f of xi has a root. म्हणजे ए हे असं एक्सटेन्शन आहे एफचं की जेणेकरून एफ ऑफ एक्स आहे कोणतेही पॉलिनॉमियल असेल तर त्याचा एक तरी रूट कशामध्ये असणार आहे, ई मध्ये असणार आहे. आणि जे रूट असणार आहेत एफ ऑफ x1 चे जे रूट ई मध्ये आहे त्याला आपण काय नाव देणार, a1 नाव देणार. एफ ऑफ x2 चं जे रूट आहे की जे ई मध्ये त्याला नाव काय देणार, a2 देणार, अप टू सो ऑन en. ओके, लेट ai be root of f of xi in f in E, sorry, for all I is equal to 1 to up to so on n. If we substitute f of xi, f of x1 x2 असं असेल तर x1 च्या ऐवजी काय पुट केलं, a1 पुट केलं, x2 च्या ऐवजी a2 पुट केलं, तर काय होईल, we substitute xi is equal to ai in equation 1, we get equation 1 मध्ये पुट केल्यावर काय होईल, f of a1 हे रूट कशामध्ये आहे, ई मध्ये. a1 हे रूट झालं ना, f of x1 चं रूट काय झालं, a1 झालं. मग त्या केसमध्ये f of a1 ची व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. a2 हे रूट कोणाचं आहे, f of x2 चं रूट आहे, म्हणजे a2 पुट व्हॅल्यू पुट केलं विथ व्हॅल्यू काय होणार आहे, 0 होणार आहे. सो व्हॉट वी गेट, 1 इज इक्वल टू समेशन I runs from 1 to n gi f of ai, बट ai इज द रूट ऑफ व्हॉट, f of x आहे ना, म्हणजे ह्याची व्हॅल्यू काय असणार आहे, 0 असणार आहे. याची व्हॅल्यू 0 असेल, ही कोणती कॉन्स्टंट व्हॅल्यू असेल तर मला काय मिळणार आहे, 1 इज इक्वल टू 0 मिळणार आहे. अँड विच इज कॉन्ट्रडिक्शन, हे आपल्याला काय मिळाले, कॉन्ट्रडिक्शन, विच इज कॉन्ट्रडिक्शन
विच इज कॉन्ट्राडिक्शन. याचा अर्थ ए काय असणार आहे, प्रॉपर आयडियल असेल. देअरफॉर ए इज अ प्रॉपर आयडियल ऑफ एफ ऑफ एस. देअरफॉर प्रॉपर आयडियल असेल म्हणजेच काय, एफ ऑफ एस काय असेल इथे, प्रॉपर सबसेट असेल. नाव युझिंग झोन्स लेवा. ओके, एफ ऑफ एस काय बाउंडेड आहे, मग त्यानुसार काय मिळेल आपल्याला, मॅक्झिमल आयडियल मिळेल ना. सो एफ ऑफ एस मस्ट हॅव अ मॅक्झिमल आयडियल. देअरफॉर मॅक्झिमल आयडियल M of f of s contain A. म्हणजे झोन्स लेमानुसार एफ ऑफ एस ला काय असणार, मॅक्झिमल आयडियल असणार आहे. मॅक्झिमल आयडियल असेल तो काय करेल, बाकीच्या आयडियलला काय करणार, कंटेन करणार ना ऑब्व्हियसली. म्हणजे तो ए या आयडियलला पण काय करणार आहे, कंटेन करणार आहे. मग आता एक मॅप डिफाईन करूया. देन देअर एक्झिस्ट अन एम्बेडिंग map phi from f to f of s by m as f of a. f of a ची व्हॅल्यू काय मिळणार आहे, फॅक्टर ग्रुप आहे ना, म्हणजे a प्लस m ह्या फॉर्म मध्ये मिळेल मला फॅक्टर ग्रुप. हेन्स फॅक्टर ग्रुप आहे, सो f of a इज इक्वल टू a प्लस m मिळेल. हेन्स f of s by m. ओके, ए प्लस एम. ए कोणता एलिमेंट आहे, एफचा एलिमेंट आहे. म्हणजे हे काय मिळेल मला, एक्सटेन्शन म्हणू शकतो मी, कॅन बी रिगार्डेड ॲज अ फील्ड एक्सटेन्शन. field extension of f. Also each non-constant polynomial has a root in f of s by m. म्हणजे कोणते नॉन कॉन्स्टंट पॉलिनॉमियलचे रूट कशामध्ये असणार आहे, एफ ऑफ एस मध्ये असेल. फाय ऑफ ए पाहिजे, सॉरी. ओके, एफ ऑफ एस बाय एम. Thus we define, thus we construct a field. ओके, याच्यामध्ये ह्या फील्डमध्ये काय सगळे रूट आहेत, मग ह्याला मी काय नाव देतो, K1 नाव देतो. फील्ड K1 is equal to f of s by m. Okay, in which is an extension of a f, in which every non-constant polynomial f of x has a root. Now we can form a chain. ओके, एक पॉलिनॉमियल घेतलं एफ ऑफ एक्स, त्याचे सगळे रूट कशामध्ये मिळाले मला, E1 मध्ये मिळाले. मग दुसरं पॉलिनॉमियल घेतलं, त्याचे रूट असं कन्सिडर करणार, K1चं एक्सटेन्शन असेल, ते एक्सटेन्शन कोणाचं असणार आहे, K1चं. F1 हे पॉलिनॉमियल आहे, याच्यासाठी मला सगळे रूट कशामध्ये मिळाले, K1 मध्ये मिळाले. K2 ही मी असं एक पॉलिनॉमियल घेतो दुसरं, की जे काय असेल K2चं एक्सटेन्शन असेल आणि याचे सगळे रूट कशामध्ये असतील, K2 मध्ये असतील. K1चं एक्सटेन्शन K2 आहे, त्यामुळे F1चे पण रूट कशामध्ये असणार आहे, K2 मध्ये मला मिळणार आहे. सो वी कॅन फॉर्म अ चेन of a field by similar argument. F is equal to K0 subset of K1 subset of K2 subset up to so on Kn
सबसेट सच दॅट म्हणजे अशी चेन करून मला एफ ऑफ एक्स कोणतेही पॉलिनॉमियल घेतलं तर त्याचे रूट मला कशामध्ये मिळणार आहेत, के एन मध्ये मिळणार आहेत. एनी नॉन कॉन्स्टंट polynomial kn has roots in kn plus 1. म्हणजे याचे रूट k1 मध्ये असेल, k1 ची रूट्स k2 मध्ये असेल. आणि के काय डिफाइन करूया, सगळ्यांचं युनियन म्हणजे काय असेल, के हा असेल. के इज इक्वल टू युनियन ऑफ के एन एन ट्रान्स फ्रॉम 0 टू इन्फिनिटी. म्हणजे काय F1 ची रूट याच्यामध्ये आहेत, F2 ची रूट याच्यामध्ये आहेत, F3 ची रूट याच्यामध्ये सगळे म्हणजे कोणतेही पॉलिनॉमियल घेतले तर त्याची रूट कशामध्ये, के एन मध्ये असणार. आणि सगळ्यांचं युनियन काय, के. म्हणजे कोणत्याही पॉलिनॉमियलची रूट कशामध्ये आहेत, के मध्ये आहेत ना. सो then K is a field. Then K is a field extension of F, which is algebraically closed extension. Hence the proof. ओके, प्रूफ थोडं ट्रिक आहे, त्यामुळं समजून घेण्याचा प्रयत्न करा. जर समजत नसेल किंवा हा थेरम समजला नाही पर्टिक्युलरली तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाव वी आर मूव्हिंग टू आवर नेक्स्ट थेरम. ओके, स्टेटमेंट ऑफ द थेरम इज लेट कॅपिटल E बी अ फील्ड and sigma from F to L be an embedding. embedding म्हणजे थोडक्यात 1-1 मॅप कन्सिडर करू शकता. embedding map of F into an algebraically closed field capital L. Let capital E is equal to F of A be an algebraic extension then sigma can be extended to an embedding map eta from E to L and the number of such extension is equal to the number of distinct roots of minimal polynomial. Minimal polynomial of A over F. Okay, now read the statement carefully. Okay, let capital E be a field and sigma from F to L be an embedding map of F into algebraically closed field L. आणि E काय चूज केलंय, F of A चूज केलंय बेने अल्जेब्राइक एक्सटेन्शन ऑफ F. ओके, E काय अल्जेब्राइक एक्सटेन्शन ऑफ F आहे. सिग्मा कॅन बी एक्सटेंड आहे. सिग्मा मॅप कुठून कुठपर्यंत आहे, F पासून L पर्यंत आहे. तर सिग्मा हा मॅप आपण एक्सटेंड करू शकतो की जेणेकरून तो मॅप आपण कुठून डिफाईन करू शकतो, त्या मॅपला नवीन नाव दिलं इटा. सो दॅट
ई टू एल, ओके, एक्सटेंड करू शकतो ई टू एलला. आणि असे किती नंबर एक्सटेन्शन्स फाइंड आउट करू शकतो? ए या पॉलिनॉमियलसाठी आपण मिनिमल पॉलिनॉमियल फाइंड आउट करू शकतो ना, आणि त्या मिनिमल पॉलिनॉमियलला जेवढे रूट्स असतील तेवढे आपण काय फाइंड आउट करू शकतो? एक्सटेन्शन्स फाइंड आउट करू शकतो. ओके, हे प्रूव्ह करायचं आहे. नाउ लेट्स बिगिन द प्रूफ. एक पॉलिनॉमियल कन्सिडर करूया. लेट पी ऑफ एक्स इज इक्वल टू a0 प्लस a1x प्लस a2x स्क्वेअर an मायनस 1 x रेस टू n मायनस 1. मिनिमल पॉलिनॉमियल, याचा अर्थ काय असणार? ते मोनिक असेल, म्हणजे लिडिंग कोएफिशियंटचा म्हणजे लिडिंग कोएफिशियंट काय असेल? 1 असेल. त्यामुळे मी इथं काय लिहितो? an लिहित नाही. an ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. मिनिमल पॉलिनॉमियल x रेस टू n. बी मिनिमल polynomial of a over f. हवं तर आपण अल्फा नाव देऊया. ओके, से दिस एज अल्फा. ओके, ए मध्ये आणि अल्फा मध्ये डिफरन्ससाठी आपण ह्याला अल्फा नाव देऊया. कन्सिडर पी सिग्मा ऑफ एक्स. ओके, 6 नाही, हा सिग्मा आहे. पी सिग्मा ऑफ एक्स इज इक्वल टू पी सिग्मा ऑफ एक्स म्हणजे काय? सिग्मा फक्त ऑपरेट होईल कॉन्स्टंट्स वरती. सिग्मा A0 हे डिफाईन केलेलं आहे. हे कसं आलं विचारू नका, कारण हे डिफाईन केलं. डिफाईन म्हणजे आपण हवं तसं घेऊ शकतो ते. ओके, प्लस सिग्मा A1x प्लस सिग्मा A2x स्क्वेअर प्लस अप टू 1 प्लस सिग्मा an मायनस 1 x रेस टू n मायनस 1 प्लस सिग्मा 1. सिग्मा 1 ची व्हॅल्यू काय असणार आहे? 1 असणार आहे. ओके, xn has all roots in सॉरी. ओके, आता हे पॉलिनॉमियल कशामधलं असेल? ओके, एखादं पॉलिनॉमियल ओव्हर एफ ऑफ एक्स आहे असं केव्हा म्हणतो? जर कोएफिशियंट कशामधले असतील? एफ मधले असेल तर आपण म्हणतो. ओके, मग आता इथे जे कोएफिशियंट आले ते कशामधले आहेत? सिग्मा A0, सिग्मा A1, सिग्मा A2 कशामधले आहेत? सिग्मा हे फंक्शन डिफाईन केले ना एफ पासून एल पर्यंत, म्हणजे हे जे कॉन्स्टंट आहेत ते कशामधले आहेत? एफ मधले आहेत. मग सिग्मा A0 कशामधला असेल? ऑब्व्हियसली एल मधला असेल. A0, A1, A2 एफ मधले असतील तर सिग्मा A1, सिग्मा A2 कशामध्ये असतील? कोडोमेन मधले ना, ए मधले, एल मधले. याचा अर्थ हे पॉलिनॉमियल कशामधला असणार आहे? एल ऑफ एक्स मधला असणार आहे. सो विच इम्प्लायज P sigma of x belongs to L of x. But what? L is algebraically closed ना? ओके, L is algebraically closed म्हणजे सगळे रूट कशामध्ये असणार आहेत? L मध्येच असणार आहेत. म्हणजे बाहेरचं कोणताच एलिमेंट काय नसणार? अल्जेब्राइक ओव्हर L नसणार. सो as L is algebraically closed, P sigma of x has all roots in अल्जेब्राइक क्लोज असल्यामुळे सगळे रूट कशामध्ये असणार आहे? एल मध्येच असणार आहेत. ओके, मग त्यातलं एक रूट चूज करतो मी, एम. लेट एम बिलॉंग्स टू एल बी रूट ऑफ P sigma of x. We know that there exists E is equal to f of alpha. f of alpha आपण कसं एक्सप्रेस करू शकतो? B0 प्लस B1a अल्फा प्लस B2 अल्फा स्क्वेअर प्लस अप टू 1 प्लस n-1 डिग्री पर्यंत येणार. Bn-1 alpha raised to n-1 such that bi belongs to f. म्हणजे एखादा एलिमेंट अल्जेब्राइक असेल ओव्हर एफ वरती तर तोच एलिमेंट कसा लिहू शकतो आपण? अशा या पॉलिनॉमियल मध्ये लिहू शकतो जेणेकरून कॉन्स्टंट कशामधले असतील? एफ मधले असतील. ओके, बाय प्रिव्हियस थेरी वी कॅन राईट दिस. डिफाईन
आता आपल्याला फंक्शन काय करायचं, सिग्मा एक्सटेंड करायचं आहे ना इटाला, म्हणजे इटा एक फंक्शन काहीतरी आपल्याला डिफाईन करावं लागेल वेगळं. ओके, मग ते डिफाईन करण्यासाठी आपण काय करूया, इटा एम कन्सिडर करतो मी फंक्शन ई टू एल बाय, आणि हे फंक्शन कसं डिफाईन केलंय, इटा एम ऑफ ई मधलं डोमेन मधले एलिमेंट, डोमेन मधले एलिमेंट कसे दिसत आहेत, या फॉर्म मध्ये आहेत ना, म्हणजे इटा एम ऑफ याची इमेज आहे ना B0. हेच काय घेतलं, डोमेन मधले एलिमेंट घ्यायचे असतात ना, त्यामुळे डोमेन मधला एलिमेंट ह्या टाईपचा दिसतोय, त्यामुळे हे घेतोय मी B1 अल्फा प्लस B2 अल्फा स्क्वेअर प्लस BN-1 अल्फा रेस टू N-1 इज इक्वल टू सिग्मा B0. ओके, त्यावरती त्यांनी काय केलंय, सिग्मा अप्लाय केलाय, सिग्मा B0 प्लस सिग्मा B1 अल्फा. अल्फाची व्हॅल्यू काय असेल, अल्फा हे रूट आहे, कशामधलं, एफ मधलं रूट आहे, तर त्याची इमेज मला काय मिळेल, एल मधलं रूट मिळेल ना, आणि एल मधलं रूट काय आपलं एम चूज केलंय आपण इथे. ओके, त्यामुळे एफ ऑफ ए ची अल्फाची व्हॅल्यू काय मिळेल, किंवा एची व्हॅल्यू काय मिळणार आहे, मला एम मिळणार आहे. सो प्लस सिग्मा B1 अल्फा प्लस अप टू सो ऑन प्लस सिग्मा BM-1 अल्फा रेस टू N-1. सॉरी, पुन्हा लिहितो, सिग्मा B0 प्लस सिग्मा B1 अल्फा प्लस अप टू सो ऑन प्लस सिग्मा BN-1 अल्फा रेस टू N-1. सिग्मा B0 ॲज इट इज प्लस सिग्मा B1, आणि सिग्मा अल्फाची व्हॅल्यू काय असेल, एम असेल, तसंच काय येईल सिग्मा BN-1, आणि याची व्हॅल्यू काय असेल, एम रेस टू N-1 असेल. ॲज P ऑफ X इज अ पॉलिनॉमियल ऑफ, P ऑफ X हे मिनिमल पॉलिनॉमियल आहे, मिनिमल म्हणजे काय, सगळ्यात छोटं पॉलिनॉमियल असणार आहे ना. P ऑफ X इज अ पॉलिनॉमियल ऑफ लीस्ट डिग्री for which alpha is a root. It is follows that any element of E. ओके, E मधला एलिमेंट कसा लिहू शकतो, ह्या फॉर्म मध्ये एक्सप्रेस करू शकतो ना आपण. सो एनी एलिमेंट ऑफ E can be expressed as like this. Any element of E can be expressed as uniquely as, ओके, युनिकली कसं एक्सप्रेस करणार, या फॉर्म मध्ये, म्हणजे अल्फा इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, ओके, ॲज अ B0 plus B1 alpha plus up to so on plus BN-1 alpha raised to N-1. NM is well defined. वेल डिफाईन्ड म्हणजे काय, एकाच इनपुटच्या दोन आउटपुट व्हॅल्यूज मिळत नाहीत. ओके, वेल डिफाईन्ड म्हणजे काय, समजा 4चे इमेजेस काय मिळतात इथे, समजा माझं फंक्शन काय, एफ ऑफ एक्स म्हणजे काय, माझं स्क्वेअर रूट ऑफ एक्स हे फंक्शन मी डिफाईन केलंय. मग त्यासाठी मला 4ची व्हॅल्यू काय मिळते, 2 आणि -2 मिळते, आणि 2 इमेजेस मिळतात, तर ते व्हॅलिड नाही आहे इथे. ओके, वेल डिफाईन म्हणजे काय, एक इनपुट दिला तर एकच आउटपुट मिळाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल स्क्वेअर फंक्शन घेतलं आपण, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वेअर हे फंक्शन आहे. 1ची इमेज मला काय मिळते, 1 मिळते, 2ची इमेज काय मिळते, 4 मिळते, म्हणजे एका एलिमेंटची इमेज मला एकच मिळते. पण तेच जर फंक्शन मी कसं डिफाईन केलं, स्क्वेअर रूट ऑफ एक्स घेतलं, 1ची इमेज काय मिळते, 1 आणि -2 2 मिळतात, मग त्या केसमध्ये ते फंक्शन काय राहत नाही, वेल डिफाईन्ड राहत नाही. ओके, मग वेल डिफाईन असण्यासाठी काय लागतं, एका एलिमेंटची इमेज मला काय लागते, सिंगलच राहते, मग त्यानुसार NM काय माझं इथे वेल डिफाईन्ड फंक्शन आहे. ओके, तू वाटलं तर तुम्ही चेक करू शकता. वेल डिफाईन साठी काय करतो, 1 साठी आपण काय करतो, एफ ऑफ x1 इक्वल टू एफ ऑफ x2, एफ ऑफ x1 इज इक्वल टू एफ ऑफ
x2 घेतो आणि जर x1 इज इक्वल टू x2 आलं तर काय म्हणतो फंक्शन इज 1 1. तीच रिव्हर्स प्रोसेस करायची. x1 इज इक्वल टू x2 घ्यायचं आणि प्रूव्ह काय करायचं f ऑफ x1 इज इक्वल टू f ऑफ x2 प्रूव्ह करायचं. जर हे प्रूव्ह केलं तर काय प्रूव्ह होतं, वेल डिफाईननेस प्रूव्ह होतो. याच्यावरून काय प्रूव्ह होतं 1 1 आणि तीच प्रोसेस रिव्हर्स केली तर काय होते, वेल डिफाईननेस असते. ओके, इथे फंक्शन काय आपलं वेल डिफाईन आहे. क्लिअरली एनएम इज एम्बेडिंग 1 1 फंक्शन आहे ना, एम्बेडिंग मॅप फ्रॉम E to L. And it is extension of L. Extension of F. Further, okay, मी एक रूट चूज केलं M, एक रूट चूज केलं M आणि त्यासाठी फंक्शन मी काय प्रूव्ह केलं NM. हे काय आहे, एक्सटेन्शन आहे ना. जर मी दुसरं एखादं रूट घेतलं, काय घेतलं P हे रूट घेतलं तर त्यासाठी NP हे काय असणार आहे, अजून एक एक्सटेन्शन असणार आहे. पण हे रूट कोणाचं घेतलेलं आपण, मिनिमल पॉलिनॉमियल्स रूट घेतलेलं ना. म्हणजे जेवढे मिनिमल पॉलिनॉमियल्स रूट असेल तेवढे मला काय मिळणार आहे, ते एक्सटेन्शन्स मिळणार आहे. ओके, दॅट इज द प्रूफ. फर्दर m to eta m is 1 1 on to map between distinct roots of p of x. p of x चे रूट्स आहेत ना, and p sigma of x. therefore जेवढे रूट ऑफ p of x असतील तेवढे काय असतील, माझे एक्सटेन्शन्स असणार आहेत. therefore number of extension of sigma to eta is equal to number of distinct roots of p sigma of x and a p of x in a L, hence the result. And the end of the theorem. Thank you.